नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र टीचिंग एक्झाम्स या चॅनलवरती. आपण बघा टीईटी एक्झाम 2025 साठी जी काही इंग्लिशची सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीज मधला हा एक नवीन व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ असणार आहे फिगर्स ऑफ स्पीच वरती. तुम्हाला बघा 1 मार्क साठी टीईटी एक्झाम मध्ये प्रश्न फिगर ऑफ स्पीच वरती येत असतो. आता जे काही मागच्या वर्षीच्या टीईटीच्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामधनं आपण हे प्रश्न घेतलेले आहेत. बघा तुम्हाला प्रश्न विचारलेला होता, द सोल वॉज लाईक अ स्टार अँड ड्वेल्ट अपार्ट, आणि विचारलं होतं आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. या लाईन मध्ये आलेला फिगर ऑफ स्पीच ओळखा. तर बघा या लाईन मध्ये लाईक हा जो आहे हा लाईक शब्द आलेला आहे आणि या शब्दाचा उपयोग करून सोल जो आहे याची तुलना स्टार सोबत केलेली आहे, म्हणून याचं उत्तर असेल सिमिली. बघा सिमिली हा जो फिगर ऑफ स्पीच असतो याच्यामध्ये दोन गोष्टींची कंपॅरिझन केली जाते आणि कंपॅरिझन करण्यासाठी ॲज किंवा लाईक या शब्दांचा उपयोग केला जातो. तर या ठिकाणी आपण सिमिलीची डेफिनेशन बघूया. बघा simile is a figure of speech that compares two different things using the words like or as to highlight their similarities. तर लक्षात ठेवा, जेव्हा त्या लाईन मध्ये लाईक किंवा ॲज आलं असेल दोन गोष्टी कंपेअर करण्यासाठी, तर त्या ठिकाणी सिमिली हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. आता बघा सिमिली सारखंच मेटाफर आहे. मेटाफर मध्ये सुद्धा काय केलं जातं, दोन गोष्टींची कंपॅरिझन केली जाते आणि कंपॅरिझन करण्यासाठी ॲज किंवा लाईक या शब्दांचा उपयोग केला जात नाही. मेटाफर मध्ये जी तुलना केली जाते त्याला आपण डायरेक्ट कंपॅरिझन असं म्हणतो. एक गोष्ट ही डायरेक्टली दुसरी गोष्ट आहे असं सांगितलं जातं, डायरेक्ट कंपॅरिझन केली जाते, त्याला आपण मेटाफर असं म्हणत असतो. पुढे आपण मेटाफरची डेफिनेशन आणि एक्झाम्पल सुद्धा बघणार आहोत. चला तर मग आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. बघा याची आपण सिमिलीची काही एक्झाम्पल प्रॅक्टिस साठी घेऊया जेणेकरून आपली कन्सेप्ट क्लिअर होईल. बघा इथे एक एक्झाम्पल आहे, ही इज ॲज ब्रेव्ह ॲज लायन. मग बघा हा जो आहे ही याची तुलना केलेली आहे लॉयन सोबत आणि तुलना करण्यासाठी ॲजचा उपयोग केलेला आहे की तो व्यक्ती सिंहा इतकाच ब्रेव्ह आहे, शूर आहे, आणि तुलना करण्यासाठी ॲज आल्यामुळे या ठिकाणी सिमिली हा फिगर ऑफ स्पीच होतो. दुसरं एक्झाम्पल बघा, हर स्माइल इज लाईक सनशाईन. तिची जी स्माइल आहे, तिची जे हास्य आहे ते सनशाईन सारखं आहे, लाईक सनशाईन, सनशाईन सारखं आहे. बघा लाईक आलेला आहे म्हणून सिमिली हा फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी होतो. पुढे बघा, द कार रेस लाईक अ चित्ता. या ठिकाणी कारचा जो स्पीड आहे या स्पीडची जी तुलना आहे ती चित्त्याच्या स्पीड सोबत केलेली आहे आणि तुलना करण्यासाठी लाईक या शब्दाचा उपयोग केलेला आहे, म्हणून ह्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा सिमिली हा फिगर ऑफ स्पीच होतो. आता आपण जे काही नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. तुम्हाला प्रिव्हियस इयर मध्ये विचारलं गेलं होतं आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन, आणि तुम्हाला लाईन दिलेली होती व्हरायटी इज द स्पाइस ऑफ लाईफ. आता बघा या ठिकाणी व्हरायटीची तुलना स्पाइस सोबत केलेली आहे. आता तुलना केलेली आहे आणि तुलना करण्यासाठी ॲज किंवा लाईक या शब्दांचा उपयोग केलेला नाहीये. या ठिकाणी डायरेक्ट कंपॅरिझन करण्यात आलेली आहे, डायरेक्ट तुलना करण्यात आलेली आहे. म्हणून बघा आपल्या ऑप्शन मध्ये जो मेटाफर आहे हा आपला फिगर ऑफ स्पीच आहे. मग तुम्हाला मेटाफर म्हणजे मी सांगितलं की जे काही दोन गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये कंपॅरिझन केली जाते आणि असं सांगितलं जातं की पहिली गोष्ट ही दुसरी गोष्ट आहे असं डायरेक्टली सांगितलं जातं. त्या ठिकाणी ॲज किंवा लाईकचा उपयोग केला जात नाही. असा जो फिगर ऑफ स्पीच असतो त्याला आपण मेटाफर असं म्हणत असतो. मग त्यांनी या ठिकाणी सांगितलं की व्हरायटी इज द स्पाइस ऑफ लाईफ. विविधता हा जीवनाचा मसाला आहे. बघा जसे स्पाइसेस असतं, स्पाइसेस मध्ये जशी विविधता असते त्याचप्रमाणे लाईफ मध्ये सुद्धा व्हरायटी असते. आता आपण काही एक्झाम्पल बघूया मेटाफरचे. बघा पहिलं एक्झाम्पल, जी वेळ आहे त्या वेळेची तुलना थिप किंवा चोरासोबत केलेली आहे. टाइम इज अ थिप. टाइम इज कम्पेअर्ड टू अ थिप सजेस्टिंग इट स्टील्स मुवमेंट फ्रॉम अवर लाईफ. जी वेळ असते ते आपल्या जीवनामधनं क्षण मुवमेंट स्टील करत असते, चोरत असते एका चोरासारखी, म्हणून वेळेची तुलना केलेली आहे थिप सोबत आणि डायरेक्ट कंपॅरिझन असल्यामुळे या ठिकाणी मेटाफर हा फिगर ऑफ स्पीच होतो. पुढचं एक्झाम्पल बघा, ही इज अ शायनिंग स्टार. बघा त्याची तुलना एका
चकाकणाऱ्या स्टार सोबत केलेली आहे, डायरेक्ट कंपॅरिझन केलेली बघा. ही इज कम्पेअर्ड टू अ स्टार मिनिंग ही इज ब्रिलियंट ऑर आउटस्टँडिंग. आणि पुढचं उदाहरण बघा, द वर्ल्ड इज स्टेज, जगाची जी तुलना आहे ती स्टेज सोबत केलेली आहे. वर्ल्ड इज कम्पेअर्ड टू अ स्टेज इम्प्लाइंग लाईफ इज लाईक अ प्ले वेअर एव्हरीवन प्लेज अ रोल. या ठिकाणी जगाची तुलना स्टेज सोबत केली आणि असं सांगितलं की आपलं जे जीवन आहे ते एका प्ले सारखं आहे. प्ले म्हणजे नाटक, स्टेजवरती जे नाटक होतं त्याचप्रमाणे या जगामधलं आपलं जे लाईफ आहे ते एका नाटकासारखं आहे, ज्या जगामध्ये आपण आपले जे रोल आहेत ते निभावत असतो, ते रोल आपण प्ले करत असतो. पुढे आपण बघूया, आपण फरक बघूया सिमिली आणि मेटाफर मध्ये. बघा दोघांमध्ये सुद्धा तुलना केली जाते, दोघांचाही उपयोग तुलना करण्यासाठी केला जातो. पण सिमिलीमध्ये तुलना करत असताना लाईक आणि ॲज या शब्दांचा उपयोग केला जातो. ऑन द अदर हँड मेटाफरमध्ये डायरेक्ट कंपॅरिझन केलं जातं. एखादी गोष्ट दुसरी गोष्ट आहे असं डायरेक्टली सांगितलं जातं, त्या ठिकाणी ॲज किंवा लाईकचा उपयोग केला जात नाही, त्याला आपण म्हणतो मेटाफर. इथे उदाहरण बघा, हर आईज आर लाईक स्टार्स, तिचे डोळे स्टार्स सारखे आहेत. इथे आपण काय केलं, लाईकचा उपयोग केला कंपॅरिझन करण्यासाठी. या ठिकाणी आपण डायरेक्टली म्हटलं की हर आईज आर स्टार्स, तिचे डोळे स्टार्स आहेत. मी आशा करतो तुम्हाला सिमिली आणि मेटाफर मधला फरक त्या ठिकाणी समजला असेल. आता आपण वळूया पुढच्या एक्झाम्पलकडे. बघा, नेम द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. हे सगळे एक्झाम्पल आपल्या PYQ TET मधनं आपण घेतलेले आहेत. अ सी ऑफ पीपल लिसन टू द लीडर. तर आता हा फिगर ऑफ स्पीच या लाईन मध्ये कुठला फिगर ऑफ स्पीच आलाय, तर पुन्हा एकदा याचा आन्सर आहे मेटाफर. कारण की बघा, द सी ऑफ पीपल, सी चा अर्थ होतो क्राऊड. मग या ठिकाणी क्राऊड ऑफ पीपल, लोकांचा जो काही क्राऊड आहे, गर्दी आहे, समूह आहे, याची तुलना सी समुद्रासोबत केलेली आहे, डायरेक्ट कंपॅरिझन केलेली आहे. म्हणून या ठिकाणी मेटाफर हा फिगर ऑफ स्पीच होतो. बघा इथे पर्सोनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच आपल्याला दिलेला आहे, त्याच्याविषयी आपण जाणून घेऊ की पर्सोनिफिकेशन म्हणजे काय. बघा, जेव्हा ह्युमन क्वालिटीज, मानवाचे गुण निर्जीव गोष्टींना दिलेले असतात, नॉन लिव्हिंग थिंग्सला दिले जातात, त्या ठिकाणी पर्सोनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. बघा, personification is a figure of speech where human qualities or actions are given to animals, objects or ideas to make them more relatable or expressive. बघा, मानवाच्या ज्या काही क्वालिटीज आहेत किंवा मानव जे काही ऍक्शन करू शकतो, त्या मानवाच्या क्वालिटीज, ऍक्शन ह्या प्राण्यांना किंवा वस्तूंना किंवा काही आयडियाज असतील यांना दिल्या जातात. अशा वेळेस पर्सोनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. मग आता आपण पुढे बघूया. या ठिकाणी पर्सोनिफिकेशनची उदाहरणं बघा, द विंड विस्पर्ड थ्रू द ट्रीज. आता विंड जो आहे, वारा, याने विस्पर केलं, कुजबुज केली. बघा, वारा कुजबुज करू शकत नाही, पण मानवाची जी काही विस्पर करण्याची क्वालिटी आहे ती या ठिकाणी विंडला दिलेली आहे. म्हणून या ठिकाणी पर्सोनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो. दुसरं एक्झाम्पल बघा, द सन स्माइल. बघा, सूर्य हसला. आलं लक्षात, मानवाची जे काही हसण्याचा गुण आहे तो सूर्याला देण्यात आलेला आहे. द सन स्माइल डाऊन ऑन अर्थ. म्हणून या ठिकाणी पर्सोनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो. द क्लॉक स्टेअर्ड ॲट मी. बघा, जे घड्याळ आहे त्याने माझ्याकडे स्टेअर केलं, माझ्याकडे टक लावून बघितलं. बघा, पुन्हा एकदा जो मानवी गुण आहे तो एका वस्तूला देण्यात आलेला आहे. आणि द फ्लावर्स डान्स इन द ब्रीज, की हवेमध्ये जे फ्लावर्स आहेत, फुलं आहेत, त्यांनी डान्स केला, त्यांनी नाच केला. तर मानवी जो गुण आहे डान्स करण्याचा तो या ठिकाणी फ्लावर्सला देण्यात आलेला आहे. म्हणून पर्सोनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी होतो. त्यानंतर बघा पुढचं एक्झाम्पल, टू अर इज ह्युमन टू फॉरगिव्ह डिवाइन. आता ह्या एक्झाम्पल मध्ये अँटीथिसिस हा फिगर ऑफ स्पीच झालाय. बघा, अँटीथिसिस या फिगर ऑफ स्पीच मध्ये दोन कॉन्ट्रास्टिंग आयडियाज, दोन विरोधी आयडियाज, दोन ऑपोजिट आयडियाज एकाच लाईन मध्ये आलेल्या असतात. तुम्ही असं म्हणू शकतात की दोन ऑपोजिट वर्ड्स एकाच लाईन मध्ये आलेल्या असतात, तेव्हा अँटीथिसिस हा फिगर ऑफ स्पीच होतो. मग या ठिकाणी बघा, ह्युमन याच्या ऑपोजिट आहे डिवाइन. ह्युमन म्हणजे मानवी आणि डिवाइन म्हणजे दैवी. त्याच्यानंतर बघा, अर म्हणजे मिस्टेक्स. ओके, आणि त्याच्या विरोधात आहे म्हणजे मनुष्य काय करतो, मिस्टेक्स करतो. आणि जो गॉड आहे
तो फॉरगिव्ह करण्याचं काम करतो. पण जास्त राईट हे आहे बघा, या दोन कॉन्ट्रास्टिंग आयडियाज आपल्याला या सेंटेन्स मध्ये दिसतात, म्हणून अँटिथेसिस हा फिगर ऑफ स्पीच होतो. अँटिथेसिस विषयी जाणून घेऊया. बघा, अँटिथेसिस इज अ फिगर ऑफ स्पीच वेअर टू ऑपोजिट ऑर कॉन्ट्रास्टिंग आयडियाज आर प्लेस्ड क्लोज टुगेदर. तर त्या लाईन मध्ये दोन ऑपोजिट किंवा कॉन्ट्रास्टिंग आयडियाज आलेल्या असतात, अशा वेळेस अँटिथेसिस हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काही याचे एक्झाम्पल बघूया अँटिथेसिसचे. इट वॉज द बेस्ट ऑफ टाइम्स, इट वॉज द वर्स्ट ऑफ टाइम्स. मग बघा, बेस्टच्या ऑपोजिट आहे वर्स्ट, बेस्टच्या कॉन्ट्रास्ट मध्ये आहे वर्स्ट, म्हणून या ठिकाणी अँटिथेसिस हा फिगर ऑफ स्पीच झालेला आहे. मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. बघा, हे दोन ऑपोजिट वर्ड्स आहेत, कॉन्ट्रास्टिंग आयडियाज आहेत. टू बी और नॉट टू बी या दोन सुद्धा कॉन्ट्रास्टिंग आयडियाज किंवा ऑपोजिट वर्ड्स आहेत, म्हणून या तीनही एक्झाम्पल मध्ये अँटिथेसिस हा फिगर ऑफ स्पीच आपल्याला बघायला मिळतो. वळूया पुढच्या एक्झाम्पल कडे. पुढचं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं होतं सिंपल, इरेक्ट, सेव्हरे, ऑस्ट्रे आणि सबलाईम. आता फिगर ऑफ स्पीच आपल्याला या लाईन मधला ओळखायचा आहे, तर याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो क्लायमॅक्स. बघा, क्लायमॅक्स काय असतो, क्लायमॅक्स फिगर ऑफ स्पीच आपण समजून घेऊया. क्लायमॅक्स मध्ये काय होत असतं बघा, क्लायमॅक्स प्रेझेंट्स आयडियाज इन अ सिक्वेन्स. बघा, सिंपल, इरेक्ट, सेव्हरे या सगळ्या आयडिया एकमेकांशी संबंधित आहेत, रिलेटेड आहेत, सिक्वेन्स मध्ये आहेत. तर क्लायमॅक्स या फिगर ऑफ स्पीच मध्ये ज्या आयडियाज असतात त्या सिक्वेन्स मध्ये दिलेल्या असतात. वेअर ईच स्टेप इज स्ट्रॉंगर. बघा, पहिली आयडिया तिच्यापेक्षा दुसरी आयडिया अजून स्ट्रॉंग असते, पुढची आयडिया अजून स्ट्रॉंग असते. असं काय होत जातं, स्ट्रॉंग होत जातं, किंवा त्याचं मोर इम्पॉर्टंट ती आयडिया होत जाते दॅन द वन बिफोर, आधीच्या आयडियापेक्षा. बिल्डिंग अप टू अ हाय पॉइंट. बघा, सबलाईम हा झाला हाय पॉइंट सिंपलचा. तर असं जेव्हा आपल्याला लाईन मध्ये दिसतं त्यावेळेस क्लायमॅक्स हा त्या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच झालेला असतो. याचे आपण काही एक्झाम्पल सुद्धा बघणार आहोत. चला तर मग याची एक्झाम्पल आपण बघूया. बघा, ही केम तो आला, ही सॉ त्याने बघितलं, आणि ही कॉन्कर्ड आणि त्याने जिंकलं. बघा, या आयडियापेक्षा ही आयडिया, ह्या आयडियापेक्षा ही आयडिया स्ट्रॉंग होत गेलेली आहे. कॉन्कर्ड हायेस्ट पॉइंट आला. मग या ठिकाणी क्लायमॅक्स हा आपल्याला फिगर ऑफ स्पीच झालेला दिसतो. आय फॉट फॉर माय फॅमिली, मी माझ्या कुटुंबासाठी लढलो, त्याच्यानंतर माझ्या देशासाठी लढलो आणि स्वातंत्र्यासाठी लढलो. तर या ठिकाणी सुद्धा एक सिक्वेन्स तुम्हाला बघायला भेटतो. पुढे पुढे जी आयडिया आहे ती स्ट्रॉंग झालेली आपल्याला दिसते, म्हणून या ठिकाणी सुद्धा क्लायमॅक्स हा फिगर ऑफ स्पीच आहे. पुढे बघा, रीडिंग इम्प्रूव्ज व्होकॅब्युलरी, अंडरस्टँडिंग अँड कम्युनिकेशन. व्होकॅब्युलरी वाढते, अंडरस्टँडिंग वाढते आणि कम्युनिकेशन वाढतं. सिक्वेन्स मध्ये आहे, पुढची आयडिया स्ट्रॉंग होत गेलेली आहे, म्हणून क्लायमॅक्स हा फिगर ऑफ स्पीच आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतो. आता आपण बघूया पुढचं एक्झाम्पल. ओ ग्रेव व्हेअर इज थाय व्हिक्टरी. फिगर ऑफ स्पीच आपल्याला ओळखायचा आहे या लाईन मधला. आता बघा, ग्रेव ज्याला आपण कबर असं म्हणतो किंवा कब्रस्तान, तर याला उद्देशून कवीने विचारलं आहे व्हेअर इज थाय व्हिक्टरी. आता या ठिकाणी बघा, अशी गोष्ट जी त्या ठिकाणी प्रेझेंट नाहीये, उपलब्ध नाहीये किंवा निर्जीव आहे, त्याला उद्देशून जेव्हा कवी बोलत असतो अशा वेळेस ॲपोस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. मग ॲपोस्ट्रॉफी आपण समजून घेऊया. बघा, ॲपोस्ट्रॉफी ऑकर्स व्हेन समवन स्पीक्स डायरेक्टली टू समथिंग दॅट कॅन नॉट रिस्पॉन्ड. जेव्हा कवी अशा व्यक्तीला किंवा अशा गोष्टीला उद्देशून बोलतो जो रिस्पॉन्ड करू शकत नाही, जो परत उत्तर देऊ शकत नाही, त्यावेळेस ॲपोस्ट्रॉफी हा त्या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच होत असतो. जसं जर कवी एखाद्या डेड पर्सनला, मृत व्यक्तीला उद्देशून बोलत असेल, एखादी आयडिया असेल तिला उद्देशून बोलत असेल, एखाद्या गोष्टीला उद्देशून बोलत असेल, टू एक्सप्रेस फिलिंग, त्या कवीला त्याच्या फिलिंग एक्सप्रेस करायचे असतात, इमोशन एक्सप्रेस करायचे असतात, थॉट्स एक्सप्रेस करायचे असतात. अशा वेळेस तो ज्या गोष्टी उपलब्ध नाही, ज्या रिस्पॉन्ड करू शकत नाही, अशांना उद्देशून बोलतो, त्यावेळेस ॲपोस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. म्हणून आपला आन्सर असेल ॲपोस्ट्रॉफी. याची काही एक्झाम्पल आपण ॲपोस्ट्रॉफीची बघूया. मग बघा, ओ डेथ. आता बघा, डेथ ला उद्देशून या ठिकाणी कवी बोलत आहे व्हेअर इज थाय थिंग, म्हणून या ठिकाणी आपल्याला
ॲपॉस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच बघायला भेटतो. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, बघा स्टारला उद्देशून कवी बोलतोय हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. ओ माय हार्ट या ठिकाणी हृदयाला उद्देशून कवी बोलतोय व्हाय डू यू ब्रेक सो इझिली. आणि कम स्लीप अँड क्लोज माय हेवी आईज, या ठिकाणी जी स्लीप आहे तिला उद्देशून कवी बोलत आहेत की झोप तू ये आणि माझे डोळे त्या ठिकाणी तू बंद कर. तर बघा या ठिकाणी काही आयडिया, काही ठिकाणी अशा गोष्टी ज्या आपल्याला रिस्पॉन्ड करू शकत नाही, ज्या गोष्टी प्रेझेंट नाहीये त्यांना उद्देशून कवी बोलत आहे. म्हणून या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर आशा करतो तुम्हाला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो समजला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण सिमिली, त्याच्यानंतर मेटाफर, त्याच्यानंतर पर्सोनिफिकेशन, त्याच्यानंतर अँटिथेसिस, त्याच्यानंतर ॲपॉस्ट्रॉफी हे फिगर ऑफ स्पीच आज आपण समजून घेतले. सिमिलीमध्ये बघा दोन गोष्टी कम्पेअर केल्या जातात, ॲज आणि लाईकचा वापर करून. मेटाफरमध्ये डायरेक्ट कम्पॅरिझन केली जाते, ॲज लाईकचा वापर नाही केला जात. पर्सोनिफिकेशन मध्ये बघा ज्या काही ह्युमन क्वालिटीज आहेत, ह्युमन ऍक्शन आहेत त्या ॲनिमल्सला दिल्या जातात, नॉन लिव्हिंग थिंग्सला दिल्या जातात. अँटिथेसिस मध्ये बघा दोन ऑपोजिट किंवा कॉन्ट्रास्टिंग आयडियाज एकाच लाईन मध्ये आलेल्या असतात. आणि ॲपॉस्ट्रॉफी मध्ये जी काही निर्जीव गोष्ट आहे किंवा डेड पर्सन आहे जो आपल्याला रिस्पॉन्ड करू शकत नाही त्याला उद्देशून बोललं जातं. अशा पद्धतीने बघा आपण 5 त्या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. ऑप्शन मध्ये दिलेले जे काही बाकी फिगर ऑफ स्पीच होते त्याचा आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत. फिगर ऑफ स्पीच वरती आपला एक पुढचा व्हिडिओ असणार आहे, तो बघायला तुम्ही विसरू नका. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय. हॅव अ नाईस डे. टेक केअर.